छत्रपती शिवशंभू भक्त भाग 20. संभाजी महाराजांना पराभूत करण्याच्या संतापाने औरंगजेब व्याकुळ झाला होता. दरबारात चर्चा रंगली. मराठ्यांची शक्ती त्यांच्या गड किल्ल्यात आहे, आधी किल्ले जिंकू, मराठे आपोआप शरण येतील. औरंगजेबाने विचारले, लवकर जिंकता येईल असा कोणता किल्ला आहे? उत्तर मिळाले, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीजवळ वसलेला प्रभू श्रीरामांच्या स्मृतीने पावन झालेला रामशेष किल्ला. किल्ला लहान, मराठी अवघे 600, तोफखाना नाही. शाहबुद्दीन खान पुढे झाला, हुजूर आम्ही जाऊ, एक दिवस पुरेसा आहे. 10,000ची फौज देऊन आज्ञा झाली, रामशेष जिंकून या. वेढा पडला. खाली अपाट सैन्य, वर तटावर स्थिर उभे 600 मराठे. यलगार आदेश घुमला. मोगल सैन्य अर्ध्या वाटेपर्यंत आले. मराठ्यांची ना हालचाल ना आवाज. अचानक तटावरून संकेत झाला, गोफण्या ताणल्या गेल्या, दगडांचा वर्षाव सुरू झाला. दनादन धडाधड. शाहबुद्दीन जखमी झाला. सैन्य पळू लागले. दगड नव्हते ते, ज्वाला होत्या हातात. स्वराज्याच्या निष्ठेची जपली त्यांनी मात. 600 उभे होते तटावर निर्धाराने, 10,000वर भारी पडले पराक्रमाने. दुसऱ्या दिवशी नवी युक्ती. सरपटत पुढे चला. सैन्य सरपटत वर येऊ लागले. डोकी खाली, सावध हालचाल. पण मराठे जागे होते. रात्रभर तटावर मोठ्या दगडी शिळा जमा केल्या होत्या. सैन्य टप्प्यात येतात त्या शिळा खाली ढकलल्या. गडगडाट झाला आणि मोगल सैन्यांचा चुराळा झाला. ना तोफा ना तलवारींचा गजर, दगडातून झाला स्वराज्याचा प्रहर. रामशेष उभा राहिला इतिहासाच्या पानावर, मराठ्यांच्या धैर्याचा सुवर्णाक्षरात गजर. रामशेष किल्ला लहान होता, परंतु मराठ्यांची जिद्द आणि बुद्धी अपार होती. हीच होती स्वराज्याची खरी ताकद. हीच होती स्वराज्याची खरी ताकद. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.